गुड मॉर्निंग, जय श्रीराम. तर मग आज मी चाललो आहे ऑफिसला आणि आता आम्ही रस्त्यात आहे. आता रिक्षा पकडू आणि रिक्षाने आम्ही जाऊ. तसं रिक्षाला आम्ही एक बुक करून ठेवलेली आहे, त्याच्यामुळं मग त्यांच्याबरोबर जाऊ. हा मनीष. तर मग मी आता कंपनीत एंटर करतोय. तर मग मी आता आलो आहे ऑफिसमधून आणि आता मी चाललो आहे आमच्या रूमकडे. बस बाकी काय खास नाही. तर मग मी आलो आहे आमच्या एरियात आणि आता जाईल रूमवर. आलेलो आहे रूमवर आणि रूमवर आलो आहे आणि आत्ताच माझं डिनर झालं, ज्यात मी जेवण केलं, ज्यात होतं पोळी भाजी, पनीरची भाजी होती आणि काय बोलता आपलं राईस होता, गाजरचा हलवा होता आणि छास होती. तर मग आज पण मी जिमला नाही गेलो. मी म्हणलं जरा आज लॅपटॉपवर बसून आपण कॉलेजचा रिपोर्ट करू, त्यामुळं मग मी रिपोर्ट केला आणि बाकी काही नाही. तर मग आजचा हा दिवस चांगला गेला. एवढं काही आज झालं नाही. म्हणजे प्लांटमध्ये गेलो, तिथे आज शिकायला भेटलं. तर त्यात आज परमिट सिस्टीमचं थोडंसं शिकलो आणि काय आपलं पंपचं सिलेक्शन कसं करतात त्याबद्दल शिकलो. तर समजा जर तुम्हाला पंप जर डिझाईन करायचा असेल तर मग सर्वात पहिले ॲप्लिकेशन तुम्ही सिलेक्ट करा की कोणचं ॲप्लिकेशन आहे. म्हणजे समजा पाणी तुम्हाला वर वर सप्लाय करायचं असेल किंवा फ्लुईड असेल तर त्याच्यासाठी सेंट्रिफ्युगल पंप तुम्ही वापरू शकता. जर तुम्हाला ऑइल किंवा मग केमिकल्स जे की विस्कस फ्लुईड्स आहे ते जर तुम्हाला सप्लाय करायचे असेल तर त्यासाठी सर्वात बेस्ट म्हणजे गिअर पंप आहे. मग बाकी अशा कंडिशन्स आहे. मग पंपचं सिलेक्शन झाल्यावर आपण काय करायचं की कितीचा फ्लो रेट आपल्याला पाहिजे, तर मग फ्लो रेट डिसाईड करायचा. मग फ्लो रेट झाल्यावर आपण काय डिसाईड करायचं तर हेड म्हणजे काय की किती हाईटवर आपल्याला पाणी पोहोचवायचं आहे पंपने. तर मग हेड डिसाईड करायचं, हेडची हाईट. आणि एक फॉर्म्युला आहे पंपच्या पॉवरचा, जेणे की तुम्हाला हॉर्स पॉवर मिळेल आणि त्या फॉर्म्युलेत म्हणजे टोटल सक्शन हेड किंवा टोटल डिस्चार्ज हेड, TDH बोलतात त्याला. म्हणजे हेड, स्टॅटिक हेड असतात, प्रेशर हेड असतात, अशा टाईपचे हेड्स असतात. ते तुम्ही म्हणजे थोडेफार कॅल्क्युलेशन्स आहे, तुम्ही पण सध्या सर्च करा त्याबद्दल, पंप कसं सिलेक्ट करायचा. तर म्हणजे नॉलेज शेअर होतं आणि चांगल्या गोष्टी आपल्याला कळेल की पंप कसा आपण सिलेक्ट करू शकतो, की काय हॉर्स पॉवर आहे, काय रिक्वायरमेंट आहे, अजून काय काय गरज असतात पंप सिलेक्ट करताना. त्याच्यानंतर मी आज पाहिलं तर होतं चिलर्स आणि HVAC सिस्टीम. म्हणजे माझा मित्र म्हणला की सेंट्रल रेफ्रिजरेशन सिस्टीम नेमकी कशी काम करते, काय आहे. तर मी त्याला सांगितलं सेंट्रल रेफ्रिजरेशन सिस्टीम सेम टू सेम आहे, फक्त यात AHU असतात, एअर हँडलिंग युनिट्स. त्यामधनं आपण काय करतो तर रेफ्रिजरंट जे असतं आपलं, तर रेफ्रिजरंट आणि चिल्ड वॉटर हे सर्क्युलेट होतं थ्रू द हीटिंग आणि कूलिंग कॉइल्सने आणि त्याने की आपला कूलिंग इफेक्ट आपल्या रूममध्ये आपल्याला भेटतो, दिसतो. बस बाकी अजून काही नाही. तर एवढंच बेसिक आहे. मेकॅनिकलमध्ये HVAC रिलेटेड, डिझाईन रिलेटेड भरपूर काही गोष्टी आहे शिकण्यासाठी आणि तुम्ही जर त्या शिकल्या तर त्या नक्कीच तुम्हाला जॉब प्लेसमेंट्स, इंटरव्ह्यू, त्या सर्व गोष्टींसाठी फायदा करून जाईल. आणि नक्कीच आपण शिकायचं, पुढे चालायचं. बस अजून काही म्हणायचं नाही मला, कारण आज मी तुम्हाला म्हणजे एकदा मी क्रिकेटबद्दल बोललो, एकदा मी धुरंधरबद्दल बोललो आणि आत्ता मी एज्युकेशन फील्ड म्हणजे HVAC मेकॅनिकल रिलेटेड गोष्टींबद्दल बोललो. तर मग ह्या अशा गोष्टी मला करायला आवडतात आणि समजा जर माझ्याकडं काही बोलण्यासाठी नसेल तर मग मी अभ्यासाचं नॉलेज शेअर करून बोलतो. कारण मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे की मला वॉच टाईम माझा 5 to 10 मिनिट्सपर्यंत न्यायचा आहे. का
कारण एक काहीतरी त्या दिवसाचा एक ओव्हरव्ह्यू तरी माझ्याकडं भेटेल, नाही ना की 3-1 मिनटात ती शॉर्ट संपून जाईल. तर बस, बाकी अजून काही नाही. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. जर तुम्ही माझ्यासारखे इंजिनियर असाल तर मग तुम्हाला जर कुठे हेल्प लागली तर मला विचारा. जर मला हेल्प लागली तर तुम्ही आहातच. फक्त कमेंटमध्ये टाका की कॅन आय हेल्प यू किंवा काही पण गोष्टी असेल तर. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.